नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे, आई तुमच्या संवादाचा सोबती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज तुमच्यासाठी माझ्या मुलाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. नंतर तो स्वतःचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि यातूनच तुम्हाला पाहायला मिळेल की त्याची भाषा आणि कशी डेव्हलप झालेली आहे, त्याचे स्वतःचे विचार तो त्याच्या भाषेमध्ये कशा प्रकारे सांगू शकतो. तर माझा मुलगा अभिषेक राजेंद्र गांगर्डे आत्ता तो बी फार्मसी करत आहे आणि त्याला शिकवण्यासाठी मी जे कष्ट केलं आहे त्या कष्टाचं सार तुम्हाला त्या माझ्या मुलाच्या तोंडूनच ऐकायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक राजेंद्र गांगर्डे आहे. माझ्या आईने आत्ता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला माझ्या जीवनातील ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा जे जे अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मी इयत्ता 1ली ते 4थी कोंबी गावातील तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कोंबी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि 5वी ते 10वी नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल या शाळेमध्ये सेमी इंग्लिशने शिकलेलो आहे. 11वी 12वीला पण सायन्सनी होतो भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल या शाळेमध्ये. आता सध्या मी बी फार्मसी फायनल इयरला आहे. माझ्या जीवनामध्ये मला थोडा कॉन्फिडन्स कमी राहायचा, पण माझ्या आईने मला कॉन्फिडन्स बनवल्यावरती मी प्रत्येक गोष्टीवरती मात करत गेलेलो आहे. 5वीत असताना आमचे खेळाचे सामने व्हायचे, त्यामध्ये मी खो खोमध्ये होतो. त्या खो खोमध्ये मला राखीव म्हणून ठेवलेलं होतं. तर बरेच दिवस राखीव असल्यामुळे मला खेळता येत नव्हतं, पण माझी इच्छा होती मला कॅप्टन होण्याची किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस खेळायला घेतात खेळाडू म्हणून आशा ह्याची. पण काही दिवसानंतर म्हणजे 6वी 7वीच्या दरम्यान एका मुलाला लागलं, त्या कारणास्तव राखीव म्हणून मला खेळायला घेतलेलं होतं. पण त्या सामन्यात मी इतका भारी खेळलो की आम्ही जिंकलो होतो. त्यामुळे सगळ्या मुलांना वाटलं, त्या निमित्तानं मला कॅप्टन केलं. तर आता मी फायनल इयर बी फार्मसीला शिकत आहे. पण फार्मसीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस पण मला कॉन्फिडन्स कमी वाटायचा, पण आईने कॉन्फिडन्स वाढवून दिला असल्यामुळे मी आपल्या रेग्युलर मुलांसारखा सगळ्या गोष्टी करतो. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला शेअर केलं जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा की त्यांची व्यवस्थित सुविधा होईल आणि इथून पुढं या चॅनलवरती आपले